let us continue few more examples from exercise 1 of vectors. Okay, let us see. This problem is based on theorem 3. Show that the following vectors are coplanar. ठीक है, if a bar, b bar, c bar are non-coplanar, non-zero vectors. Okay, या लाईनचा काही खास आपल्याला घेणं देणं नाही आहे. आता शो दॅट द फॉलोइंग वेक्टर्स आर कोप्लेनर. हे तीन वेक्टर दिले आहेत आपल्याला, सो यांना आपल्याला कोप्लेनर शो करायचा आहे. तर थेरम 3 असा आहे कोप्लेनरचा. लुक हियर, ए बार, बी बार, आर बार आर कोप्लेनर if and only r bar is a linear combination of a bar and b bar. असं शॉर्टकट थेरम लिहिला आहे. तीन वेक्टर कोप्लेनर असण्याचा थेरम आहे. तीन वेक्टर कोप्लेनर. मग केव्हा कोप्लेनर राहते? इफ अँड ओनली r bar is equal to, म्हणजे तीन पैकी कोणताही एक घ्या. r bar is equal to xa bar plus yb bar. याचा अर्थ आहे या दोघांचं लिनियर कॉम्बिनेशन. Three vectors are coplanar if and only if one of the vector is expressed as linear combination of other two. आपण या थेरमचा वापर करू because I want to show that following vectors are coplanar. आता इथं थेरम मध्ये a bar b bar वापरले आहे, परंतु a bar b bar आपल्या प्रॉब्लेम मध्ये वापरले आहे. म्हणून यांची थोडीशी नाव बदलतो मी. I will take first vector as p bar minus 2a plus 3b minus 4c. याला q bar घेऊन टाका आणि याला r bar घेऊन टाका. a bar minus 2b plus 3c. तर p q r नाव द्यायला हरकत नाही. तर आपल्याला शो करायचा आहे. तू शोध आहे काय शो करायचा आहे? शो दॅट द फॉलोइंग वेक्टर्स, याचं नाव आहे p बार, याचं नाव आहे q बार, याचं नाव आहे r बार. शो दॅट p बार, q बार, r बार आर कोप्लेनर. कोप्लेनर म्हणजे एका कागदावर असते. ठीक आहे, काही हरकत नाही. दॅट इज टू शो दॅट, बोला, तीन वेक्टर कोप्लेनर केव्हा राहते? एक काम करतो, a च्या जागेवर p लिहा, याच्या जागेवर q लिहा. मग हे थेरम काय बनते पहा. r बार इज इक्वल टू a च्या जागेवर p लिहितो, याच्या जागेवर q लिहितो. बोलो, p बार, q बार, r बार आर कोप्लेनर असं शो करायचं आहे. तर हे शो करण्यासाठी तुम्हाला हे शो करावं लागेल. परत ऐकून घ्या. इफ थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर देन जर तीन वेक्टर कोप्लेनर असतील तर एखादा वेक्टर घ्या, कोणताही एक घेतला चालते इकडे, is a linear combination of other two असा एक्सप्रेस करा. किंवा उलटा कॉन्व्हर्स, if r bar is a linear combination of p bar and q bar then उलटा three vectors are coplanar. तर मला हे शो करण्यासाठी हे शो करावं लागेल. that is to show that r bar is equal to xp bar plus yq bar for some scalars x and y. ठीक आहे, मग झालं. तर हे फाइंड करा. p बार, q बार, r बार हे तर दिलेले वेक्टर आहे. आपल्याला फक्त x y काढायचे आहे. या थेरम मध्ये x y युनिक असते. युनिकनेस, मैं दुनिया में अकेला हूं असं थेरम शिकवलं होतं. तर हेच तो थेरम आहे. तर युनिक शब्दाचा अर्थ फक्त x y शी जोडला आहे. म्हणजे x आणि y च्या व्हॅल्यूज एक आले पाहिजे. मी या थेरमचं स्पष्टीकरण आणखीन याच्यात पहिले x y काढतो आणि मग तुम्हाला आणखीन स्पष्ट करतो हाऊ दिस थेरम हॅज युनिकनेस. तर आपण आता x y च्या व्हॅल्यूकडे वळू. थोडासा हे सुरुवातीला सपोज करतो. लेट r बार इज इक्वल टू xp बार yq बार. For finding x and y, हे थोड़ा लेट करा. Okay. Now put the values of p bar, q bar and r bar. चला. This implies r bar तो शेवटचा आहे. हे बघा.
ए बार माइनस 2b बार प्लस 3c बार x इंटू p बार है क्या माइनस 2a प्लस 3b माइनस 4c प्लस y क्यू बार माइनस b प्लस 2c ठीक है p बार q बार r बार आपापल्या जागेवर पुट करा आता x ची मल्टिप्लाय करा माइनस 2x a बार प्लस 3x b बार माइनस 4x c बार y ची करा माइनस y b बार प्लस 2y c बार हे राहू देतो ठीक आहे आता a बार कॉमन घ्या b बार घेतो i का माइनस 2x a बार एकटाच आहे b बार चे दोन टर्म आहे I will take b बार कॉमन असं टेक b बार कॉमन आणि या दोन मध्ये c बार कॉमन घ्या माइनस राहू द्या माइनस कॉमन नाही घ्यायचं ठीक आहे आणि इकडली साइड परत एकदा लिहितो and now these are मधात इक्वल टू लागला आहे पाहून राहिले ना मधात इक्वल टू आहे तर मधात इक्वल टू चा मतलब काय these are two equal vectors आणि इक्वल वेक्टर इन स्पेस ची डेफिनेशन दिलेली आहे बघ हे आय जे के मध्ये आहे चालते पण आता एखाद्या वेळेला टर्म्स बदलतात काही हरकत नाही बट इट इज इक्वल वेक्टर इन स्पेस आय जे के मध्ये असणारा वेक्टर स्पेसचा वेक्टर असतो हे स्पेसचेच आहे these are नॉन कोप्लेनर आहे ना तर याच्याऐवजी आय जे के च्या ऐवजी एबीसी काम करून राहिले इथं ते आपला लोड नाही आहे तिथं काय वर्क आहे काय दिला आहे आपल्याला तर दोन इक्वल वेक्टर केव्हा असतो these two vectors are equal if and only if a1 is equal to a2 याचा अर्थ आहे coefficient of I is equal to coefficient of I coefficient of j is equal to j b1 is equal to b2 coefficient of k is equal to k यांना कंपोनेंट्स म्हणतात या वेक्टरचे कंपोनेंट्स आहे बोला कोई I चा टर्म सेम j चा टर्म सेम k चा टर्म सेम बिल्कुल साधी साधी डेफिनेशन आहे ऍक्च्युअली दिस इज झेरॉक्स कॉपी तुम्हाला त्या दिवशी इक्वल वेक्टर समजून दिलं होतं तर सांगितलं होतं तशी डेफिनेशन खूप इझी आहे तर डेफिनेशन काय म्हणते आपल्याला जर दोन वेक्टर इक्वल असतील तर त्यांचे कंपोनेंट सेम राहील कोएफिशिएंट ऑफ I इक्वल कोएफिशिएंट ऑफ j इक्वल कोएफिशिएंट ऑफ k इक्वल तर आपले हे दोन वेक्टर इक्वल चालू आहे तर कोएफिशिएंट ऑफ a बार इक्वल दिस इंप्लाइज बोला 1 is equal to minus 2x थोड़ा सा ही साइड पर ले लीजिए दूसरा कोएफिशिएंट ऑफ b बार सेम हां बोला 3x minus y is equal to minus 2 आणि तीसरा कोएफिशिएंट ऑफ c बार इज सेम बोला 3 is equal to minus 4x plus 2y आता मला तीन इक्वेशन मिळत आहे यांना थोडेसे नाव देऊन टाकू आणि यू सॉल्व देम सायमल्टेनियसली टू गेट इट ठीक आहे तर याला सोडवलं तर डायरेक्ट मला x सापडून राहिला x इक्वल टू -½ x इक्वल टू -½ इथं पुट केलं तर y ची व्हॅल्यू मिळणार because only two variables are there तीन इक्वेशन ची तशी तर गरजच नव्हती सॉल्व करा हे होईल -3/2 तिकडे हाकला +3/2 तर हे होते -½ माइनस माइनस कॅन्सल y ½ आता हे इक्वेशन बिचारा एकटा कुवारा राहिला याचा कामच नाही पडलं तरी पण याचा वर्क आहे मग वर्क कसं जर दोनच व्हेरिएबल काढायचे आहे तर तीन इक्वेशनचा काम नव्हतं परंतु आलेचं काय करायचं जर या दोनला मी सॉल्व केलं सायमल्टेनियसली आय गॉट वन व्हॅल्यू ऑफ x अँड वन व्हॅल्यू ऑफ y आणि आता पुढे प्रश्न असा आहे या दोन्हीला जर मी सायमल्टेनियस सोडवलं असतं तर कदाचित या दोन व्हॅल्यू मिळाल्या असत्या की नाही माहित नाही प्रश्न हे आला आन्सर येते पण या दोन इक्वेशनने जर मी सोडवलं असतं सायमल्टेनियसली तर कदाचित x ची ही व्हॅल्यू आणि y ची ही व्हॅल्यू मिळू शकते की नाही प्रश्नचिन्ह आहे म्हणून
या तिघांची व्हॅल्यू x ची एकच आली पाहिजे. तुम्ही हे दोन सायमल्टेनियसली सोडवा किंवा हे दोन सायमल्टेनियसली सोडवा, हे दोन सायमल्टेनियसली सोडवा, x आणि y च्या व्हॅल्यू युनिक असल्या पाहिजे. हे जे थेरम चालू आहे हे बघा, PQR are coplanar. Theorem 3, if and only R bar is expressed as linear combination of unique linear combination शब्द आहे तिथं. थेरम मध्ये युनिक शब्द आहे. त्या युनिक शब्दाचा अर्थ आहे मैं अकेला हूं. हे जे x आणि y च्या व्हॅल्यूज मिळतात ते युनिक भेटल्या पाहिजे. त्या युनिक शब्दाचा अर्थ डायरेक्ट x आणि y च्या व्हॅल्यू सोबतच आहे. म्हणून x आणि y च्या व्हॅल्यूज कशा मिळायला पाहिजे? सेम. तुम्ही हे दोन सोडवलं तरी उत्तर सेम, हे दोन सोडवला तरी तेवढंच आलं पाहिजे, हे दोन सोडवले तरी तेवढंच आलं पाहिजे. मग याच्यासाठी सेम येते की नाही, आता का प्रत्येक आन्सर आल्यावर ते कसा सॉल्व करावं लागते. म्हणून हे तिसरा जो इक्वेशन आहे याला मी चेक करतो. याला इक्वेशन याला 2 देऊन द्या, याला 3 देऊन द्या, याला 4 देऊन द्या. ओके, इक्वेशन 4 LHS घेतो, -4x + 2y. मग या तिघांचे सोल्युशन सेम येतात की नाही? सेमच आले पाहिजे, एक एकच आले पाहिजे. हे जो थेरम आहे, थेरी 3 थेरम, याच्यात युनिक व्हॅल्यूज आल्या पाहिजे x y च्या. ते मग कसं चेक करायचं? सेम येते की नाही त्याच्यासाठी चेक करायचं. मला x ची व्हॅल्यू -1/2 पुट करा, y ची व्हॅल्यू 1/2 पुट करा. बरोबर, हे कॅन्सल होईल 2 ना, तर हे +2 + 1 = 3 आन्सर येते. अँड इट इज इक्वल टू RHS. याचा RHS सांगा. तर जर असं सॅटिस्फाय करत असेल ह्या दोन व्हॅल्यू याने, तर असं समजायचा मग ह्या तिघांचं एक एकच सोल्युशन येते, एकच येते. सॅटिस्फाय केलं तर तिसऱ्या आपण या दोघांनाच वापरून सॉल्व केला आहे. ठीक आहे, आन्सर भेटलं मला, पण आन्सर या दोघांचंही सारखंच असलं पाहिजे, त्याच्यासाठी चेक करायचं. असं जर चेक झाला, या दोन आन्सरला याने जर सॅटिस्फाय केलं, याचा मतलब हे दोन आन्सर याला सूट करतात, याला सॅटिस्फाय करतात, याला चालतात. मग याला चालते तसं चेक झालं, व्हेरीफाय. हे जर इक्वल आलं नसतं तर मग नक्कीच या दोघांचा आन्सर अलग आला असतं. x ची अलग व्हॅल्यू येते, y ची अलग. आता अलग अलग येणार नाही. नाउ आय गॉट युनिक व्हॅल्यूज ऑफ x and y. हे जो थेरम आहे ना, 3 vectors are coplanar if and only one of the vector is linear combination of the other two. हे linear combination युनिक आहे. युनिक शब्द समजलं, x y च्या युनिक व्हॅल्यूज मिळाल्याच पाहिजे. तर आता मिळाले मला, तर आता मी इक्वेशन 1 मध्ये हे जे आहे ना, हे आणि हे एकच होईल. इक्वेशन 1 मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू पुट करतो. Therefore, equation 1 implies, बोलो, R bar is equal to -1/2 P bar, x च्या जागेवर y च्या जागेवर 1/2. And this is called unique linear combination. युनिक आन्सर आहे. याच्या जागेवर दुसरे नंबर चालत नाही. दुसरे नंबर चालले तर हे LHS = RHS येणार नाही तुमचं. ठीक आहे, मग याले बस युनिक शब्दाचा अर्थ एकच आहे, x y z च्या व्हॅल्यूज युनिक पाहिजे. आले नाही मग झंझट नाही. अँड हेन्स आय हॅव प्रूव्ड. आपण थेरम काय होतं असं होतं, हे सर्व लिहून घ्या. मी आता शॉर्ट मध्ये समजून देतो. हे आपलं थेरम होतं. जर PQR कोप्लेनर असले तर R bar is a linear combination of P and Q. उलटा, जर R bar is a linear combination of P and Q, I have proved it. Then PQR are coplanar. तर मी डायरेक्टली तो therefore प्रूव्ह झाला. therefore P bar Q bar R bar are coplanar. प्रॉब्लेम खतम झाला. लिनियर कॉम्बिनेशनचे प्रॉब्लेम मागच्या पिरियड मध्ये झाले आहे. हे लिनियर कॉम्बिनेशनच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे आपल्याला कोप्लेनर दाखवता येईल. तुमच्या सिलेबस मध्ये आणखीन एक इझी मेथड पुढे येणार आहे. स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट मध्ये हे कोप्लेनर शो करण्याची. परंतु सध्या या थेरमचा वापर तुम्हाला शिकायचा आहे.
कोणता थेरम? हेच आपला ए बार बी बार सी आर बार आर कोप्लेनर इफ एंड ओनली वन ऑफ द वेक्टर इज लिनियर कॉम्बिनेशन ऑफ अदर टू. यालेच म्हणतात युनिक लिनियर कॉम्बिनेशन. या प्रॉब्लेम मध्ये त्या युनिक शब्दाचा अर्थ चांगला समजून देता येते. त्या थेरम मध्ये तर मैं अकेला हूं करत होतो मी, पण इथं अकेला नाही आहे. ठीक आहे. सो युनिक शब्दाचा अर्थ दिस एक्सप्रेशन हॅज युनिक आन्सर. एक्स चा युनिक आन्सर पाहिजे, वाय ची युनिक व्हॅल्यू पाहिजे. बस. हे तर तीन वेक्टर दिलेच होते, त्याचा युनिकचा प्रश्नच नाही आहे. याच प्रश्नाच्या सिरीज मध्ये याच प्रश्नात शो दॅट दिस थ्री वेक्टर्स आर कोप्लेनर. त्याच 29th क्वेश्चन. ठीक आहे. त्याचमध्ये हे दोन प्रॅक्टिस करता, काऊन की या थेरमवर आपल्याजवळ जास्त प्रॉब्लेम नाही आहे. सो प्रॅक्टिस साठी आवश्यक आहे यू डू इट. शो दॅट द फॉलोइंग वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडेंट. तुम्हाला लिनियर थेरम 3 च्या आधी लिनियर कॉम्बिनेशनचा अर्थ शिकवला आहे. ठीक आहे. त्याच्यात नंतर लिनियरली डिपेंडेंट वेक्टर्स. लुक हियर, दिस वाज द डेफिनेशन. A bar, B bar, C bar are said to be linearly dependent if and only x A bar plus y B bar plus z C bar is 0 bar, where x, y, z are scalars, not all zero. समजून देतो. हे तीन वेक्टर, तीनचाही डेफिनेशन चालते, दोनची चालते. आपल्या प्रॉब्लेम मध्ये दोनच आहे. ठीक आहे. दिस थ्री वेक्टर्स आर लिनियरली डिपेंडेंट. लिनियरली डिपेंडेंट केव्हा असतात? जेव्हा लिनियर कॉम्बिनेशन इज 0. या तिघांचा लिनियर कॉम्बिनेशन इज 0 बार. समजले का? पण एक्स वाय झेड कोण आहे? दीज आर स्केलर्स. स्केलर म्हणजे नंबर्स. स्केलर म्हणजे नंबर्स. नॉट ऑल झिरो. नॉट ऑल नंबर मे बी 0. एक्स वाय झेड काय असतात? 0 जाऊ शकते. समजा एक्स ची व्हॅल्यू इथे 0 पुट केली, इथे 0 केली, इथे 0 केली, तो बोला 0 + 0 + 0 0 होऊन जाईल. पण तसा नाही म्हणते तो. ऐका, these three vectors are linearly dependent if and only linear combination of three vectors 0. x A bar plus y B. x y z कसे असले पाहिजे? They are numbers, not all 0. सर्वचे सर्व नंबर एका दमाना 0 नाही. एखादा नंबर 0 राहू शकते. Not all 0 चा मतलब हे तिन्ही नंबर्स all should not be 0. चला ठीक आहे. मला शो करायचा आहे A बार and B बार are linearly dependent. तो C नाही आहे, तो C नका घेऊ. Show that linear combination is 0. पहिले तुम्ही हे डेफिनेशन लिहितो. To show that, काय शो करायचा आहे? A bar and B bar are linearly dependent. मला शो करायचा आहे A bar and B bar are linearly dependent. मग याला शो करण्यासाठी काय करावं लागेल? मला असं 0 शो करावं लागेल. That is to show that x A bar plus y B bar is equal to 0 bar. इथं C नाही राहणार. Where x and y are scalars, not all 0. Not all 0. Not both 0. दोन्ही नंबर नाही, पण हे असंच लिहा तुम्हाला. जर तुम्हाला A आणि B लिनियरली डिपेंडेंट दाखवायचा आहे तर हे दाखवा लागेल. जर हे लिनियरली डिपेंडेंट असेल तर असं घडत. असं जर घडत असेल इफेक्ट उलटा कन्वर्स. असं जर घडत असेल तर हे तीन वेक्टर लिनियरली डिपेंडेंट आहेत. तर मी असं घडून दाखवतो मग. ठीक आहे. असं म्हणजे कसं हे दाखवा. नाव परत तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहे. आय विल सपोज x A बार प्लस y B बार हे 0 आणण्यासाठी मी
पहिले लेट करतोय, ठीक आहे. अँड आय फाइंड x and y. पुट a बार I minus 2j plus 3k plus y b बार हे करा 3i minus 6j plus 9k is equal to 0 बार. सॉल्व करतो, x शी मल्टीप्लाय करा xi बार minus 2xj बार plus 3xk बार 3yi बार minus 6yj बार plus 9yk बार is equal to 0. I common घ्या, so it gives you x minus 3y into I बार. आता जे कॉमन घ्या minus 2x minus 6y j बार k घ्या कॉमन, so 3x plus 9y k बार. ठीक आहे. आता हे 0 बारले आपण थोडासा असं एक्सप्रेस करू. बोला I कॉमन घेतला याच्यामधून जे कॉमन घेतला आणि याच्यामधून k. आता हे 0 ले काय लिहितो ऐका तुमचं, या 0 ले इथं लिहितो 0i plus 0j plus 0k. Of course sum will be 0 only, 0 into anything 0, हे 0 हे 0 आणि सम केलं तर it is a 0 vector. असं 0 vector. तर these are two equal vectors. हे परत आली इक्वल वेक्टरची डेफिनेशन. इक्वल वेक्टरची डेफिनेशन तयार झाली, समजले का? बोला if two vectors are equal then coefficient of I is same, coefficient of j is same and coefficient of k is also same. मग मी काय करतो, मी तसंच करतो. माझे हे दोन वेक्टर इक्वल आहे, coefficient of I is equal to same, coefficient of I is equal to I. Second, coefficient of j is equal to coefficient of j and coefficient of k is equal to coefficient of k. ठीक आहे. आता या दोघांना सायमल्टेनियस सोडवा. ठीक आहे. याला इक्वेशन काहीतरी देऊन टाका 2 3 4 फाइंड x and y. तसे तर x आणि y कोणतेही दोन सोडवलेले होतेच. ठीक आहे. सो याचा 3 कॉमन घेऊन टाका. सी इक्वेशन 4 याच्याच खाली लिहितो. बोला x plus 3y थोडंसं या मेथडला लांबलेला आहे. हे जे एक्स वाय काढून राहिलं ना थोडं चुकलं होतं. थोडंसं डायरेक्ट 2 लाईन मध्येच येते पहा. थोडं लांबत आहे ना. लुक हियर आय हॅव टू शो धिस. लवकर येते. हे वेक्टर्स तसे आहेत. नाव ऐका. बोला b बार एवढा आहे 3i minus 6j plus 9. ठीक आहे. याचं 3 कॉमन घ्या. लवकर येते आन्सर 2j plus 3k. मध्ये सांगा हे जे वेक्टर आहे हे a बार नाही का? अरे यार a बारची व्हॅल्यू आहे ना. हे फक्त एवढ्याशा काम होऊन जाते. आता b ला इकडे हाकलून घ्या. सो 3a minus b is equal to 0 बार. या साइडला 0 राहील. फक्त सम अँड डिफरन्स ऑफ वेक्टर इज वेक्टर. साधा 0 नाही लिहायचा, 0 बार लिहायचा. बोला ही जी व्हॅल्यू आहे याच्याशी कंपेअर करा. ठीक आहे. हे प्रूव्ह करायचं होतं मला. हे आलं ना पहा ना. x a बार प्लस y b बार इज इक्वल टू 0. सो कंपेअर विथ इक्वेशन 1. x इज इक्वल टू 3 मिळते, y इज इक्वल टू -1. या इक्वेशनला याच्यासोबत कंपेअर करा. बोला जोडलं की नाही. x a बार म्हणजे x इक्वल टू 3 and y इक्वल टू -1. बोला आय हॅव प्रूव्ड धिस इक्वेशन. हे आपल्याला प्रूव्ह काय करायचं होतं. a बार b बार आर लिनियरली डिपेंडेंट. मग फक्त c नाही आहे. मग लिनियर कॉम्बिनेशन इज 0
आणलं मी लिनियर कॉम्बिनेशन 0. हे पहा लिनियर कॉम्बिनेशन x आणि y च्या व्हॅल्यूज आहेत माझ्याजवळ. x ची व्हॅल्यू 3 आहे, y ची व्हॅल्यू -1. बोला एवढं 0 आणलं. सोबत x y आर स्केलर्स, नॉट ऑल 0. बोला x आणि y स्केलर्स, बोला नॉट ऑल 0 आहे. इथे लिहिलं आहे मी, हेच थिअरम इथे लिहिलं आहे. ए आणि बी बार लिनियरली डिपेंडेंट शो करासाठी तुम्हाला लिनियर कॉम्बिनेशन 0 शो करा. आणि सोबत एक्स वाय जे स्केलर्स असतात दे शुड नॉट बी 0. एखादा नंबर 0 चालते पण 8 नॉट ऑल 0. जमलं का? हे दोन्ही अट पुरे केले आपण. हे 0 आणलं आणि स्केलर हे बार एक्स ए बार वाय बी बार 0 असं आणलं. आणि स्केलर सुद्धा 0 नाही. हेन्स ए बार बी बार आर लिनियरली डिपेंडेंट बाय दिस थिअरम. तुम्ही या प्रॉब्लेम के बाजूला असं थिअरम लिहिला, आर लिनियरली डिपेंडेंट. यानं लवकर येते. त्या मेथडनं मग एक्स वाय काढणं मग थोडा त्रास गेला होता. Next question. Show that the following vectors are linearly independent. आता हे झाली. आता इथं 3 वेक्टर आहे, a बार, b बार, c बार. आणि हे डिपेंडेंटची डेफिनेशन आहे. अशीच डेफिनेशन लिनियरली इंडिपेंडेंटची आहे. लक्षात ठेवा. a बार, b बार, c बार are linearly independent if and only their linear combination is 0. तिघांचा हे असंच राहील. But x, y are scalars. इथं काय लिहिलं आहे? Not all 0. But आता याच्यात x, y, z are all 0. Linearly independent मध्ये हे तिन्ही स्केलर 0 असतात. बस एवढाच फरक आहे दोन्ही डेफिनेशन मध्ये. लिनियरली डिपेंडेंट मध्ये लिनियर कॉम्बिनेशन 0 राहतेच, परंतु x, y, z जे स्केलर येतात ते 0 नाही. आणि याच्यात तिघही 0 राहणार. स्केलर तर राहीलच, नंबर आहेच ते, बट तिघही नंबर 0 राहील. मग तिघांचा 0चा फायदा काय? इथं जर मी x इक्वल 0 पुट केलं, y इक्वल 0 केलं, z इक्वल 0 केलं, तर 0 + 0 + 0 = 0. तर हे कशाची डेफिनेशन आहे? लिनियरली इंडिपेंडेंट. आपल्याला शो करायचं आहे, शो दॅट द फॉलोइंग वेक्टर्स आर लिनियरली इंडिपेंडेंट. तर मी एक काम करतो, मी पहिले माझी माहिती आपल्या डेफिनेशन आपल्याला काय करायचं आहे ते लिहितो. शो दॅट ए बार, बी बार, सी बार आर लिनियरली इंडिपेंडेंट. मग लिनियरली इंडिपेंडेंट केव्हा असते ते माहिती लिहून घेऊ, म्हणजे आपल्याला काय शो करायचं आहे ते समजते. Because we are using definition first time. आपल्याला काय शो करायचं आहे? Their linear combination is 0. हे याच्यात आहे आणि त्याच्यात आहे. ठीक आहे? And सोबत where x, y, z are scalars. पहिले not all 0 थे, आता and x equal to y equal to all 0 आहे. प्रूव करायचं आहे. टू शो दॅट ए बार, बी बार, सी बार आर लिनियरली इंडिपेंडेंट. मग त्याला लिनियरली इंडिपेंडेंट शो करायसाठी तुम्हाला हे भाग शो करायला लागेल. हेच भाग मी इथे लिहून टाकला आहे. ठीक आहे ना? आय सॉल्व डेफिनेशन आता लिहिली आहे म्हणून मी मोडतो आणि दोन्ही डेफिनेशन मध्ये डिफरन्स कळलं. आय विल स्टार्ट. लेट एक्स ए बार या इक्वेशन पासून स्टार्ट करा. Put the values of a bar, b bar, c bar. हे 4k है. y into b bar. z into c bar. ठीक है? सॉल्व करा. x से मल्टीप्लाई करा. The y should multiply.
ठीक आहे, याला z शी मल्टिप्लाय. नाव I कॉमन घ्या, 3i हे y minus 2x plus y plus z. आता j कॉमन घ्या, याच्यात j नाही आहे, हे आहे j minus 2y. बरोबर झाली, हे j आहे, हे आहे j minus 4z. ठीक आहे, minus 2y minus 4z j वाला. आता k जे 3 टर्म आहे, शक्यतो एक काम करायचं, इथं कधी मायनस कॉमन नाही घ्यायचं, ते मग इक्वेट वगैरे करतो ना त्याच्यात मायनसचा गडबड होते. आणि कॉमन घेता घेता मग इकडे तर मायनस कॉमन घेतलं आपण, इकडे विसरलो समजा जे मध्ये, तर या साइन मध्ये गडबड होऊ शकते इथं. ठीक आहे, म्हणून मायनस कॉमन घ्यायचं असतं. जे घ्या ना, आपल्याला असं इक्वल वेक्टरची डेफिनेशन नंतर वापरावं लागते, अशा वेळेला तुम्ही मधात प्लस प्लस वापरत जा. एक के कॉमन minus 4x हे पहा, असं मायनस कॉमन नाही घ्यायचं, जाऊ द्या. इट इज बेटर, राम होणार नाही. आणि प्लस 3 इज इक्वल टू 0i 0j प्लस 0k. या 0 ला असं एक्सप्रेस करू शकतो, इट इज अ 0 वेक्टर. नाउ दीज आर इक्वल वेक्टर्स, दोन्ही साइडला कसे आहे, इक्वल वेक्टर आहे. तर हे डेफिनेशन वापरा. इफ टू वेक्टर्स आर इक्वल, coefficient of I same, coefficient of j same, coefficient of k same. ठीक है, minus 2x plus y plus z is equal to 0. Second, minus 2y minus 4z is equal to 0. तीसरा, minus 4x minus y plus 3z is equal to 0. याला इक्वेशन 2 देतो, याला 1 देतो. 2 3 4. सॉल्व दिस 3 सायमल्टेनियसली. तुम्हाला x y z चे व्हॅल्यूज मिळणार. आता हे y आणि z मध्ये आहे, एक काम करतो, या दोघांचा मी x गायब करतो. सी इक्वेशन 2 आणि इक्वेशन 3. ठीक आहे, याला सॉल्व करू, सायमल्टेनियसली सॉल्व करायचं आहे. इक्वेशन 2 मल्टीप्लाइड बाय 2 करा. minus 4x plus 2y plus 2z is equal to 0. इक्वेशन 4 याच्या खाली लिहा, हे बघा, minus 4x minus y plus 3z is equal to 0. Sorry, change the sign. ये कैंसिल हो गया. This is 3y minus z is equal to 0. ठीक आहे, हे खालचं दिसत नसेल, इकडे लिहितो मी 3y minus z is equal to 0. परत पहा, हे लिहिलं, याला 2 शी मल्टिप्लाय केला होता, 2 2, हे कॅन्सल झाला. सो 3y आणि हे आहे मायनस z. आता या दोघांना सायमल्टेनियस सोडवा, तर तुम्हाला याला 5 देऊन टाका. या दोघांना सायमल्टेनियस सोडवा, तर y आणि z चे व्हॅल्यूज मिळणार. ठीक आहे, चला घ्या मग सोडवा. याचा एक काम करता का, याला इक्वेशन 3 implies याचा -2 शी डिवाइड करून घ्या, असं होते y plus 2z is equal to 0. ठीक आहे, y plus 2z is equal to 0. इक्वेशन 5 ला हे वाला 5, याला 2 शी मल्टिप्लाय करा. 6y minus 2z is equal to 0. 2 शी चेंज द साइन, नेक्स्ट साइन काय ऐड करा, बस 7y is equal to 0. therefore y is equal to 0. y 0 झाला. आता y इथं 0 पुट करा, तर f सही 0 भेटून जाईल.
याच्यात. Therefore, equation 3 implies y ला 0 पुट करा. 0 plus 2z is equal to 0. Therefore, z is also 0. y 0 झाला, z 0 झाला. आता या इक्वेशन मध्ये पुट करा. इक्वेशन 2 मध्ये y 0 z 0 तो x ही 0 भेटते. -2x plus 0 plus 0 is equal to 0. तर बोला याचा आन्सर x equal to 0. बोला हेच तो प्रूव्ह करायचं होतं. हे पहा, टू शो दॅट x a bar plus y b bar z c bar 0 आहे, where x y z 0. बोलो x y z 0 आणले की नाही. तर लिनियरली डिपेंडेंट मध्ये हे x y z 0 नसतात. बस एवढंच फरक आहे दोन्ही प्रॉब्लेम मध्ये. आणि लिनियरली इंडिपेंडेंट मध्ये x y z काय येतात 0. इथं जर मी 0 पुट केलं याले 0 केलं, याले 0 केलं, याले 0 केलं, तर याची टोटल 0 येतेच. हेन्स प्रूव्ह. तर हे आपण प्रूव्ह केलं आता. हेन्स therefore a bar b bar c bar are linearly independent. Find the area of the triangle whose vertices are. मी एक काम करतो, ट्रायंगल तर बनवूनच घेऊ. सो लेट ए बी दिस वर्टेक्स. बी ला हे मानून घ्या आणि सी ला हे मानून घ्या. समजा असं कोणतं तरी एखादं ट्रायंगल बनत आहे. नाव ट्रायंगल कोणत्या प्रकारचा आहे त्याच्यावर ते एरियाचा फॉर्म्युला लावतो. असा नाही लावता येत एरियाचा फॉर्म्युला. तर ट्रायंगलचा मी एक काम करतो. बाय डिस्टन्स फॉर्म्युला आय विल फाइंड द साइड्स. डिस्टन्स फॉर्म्युला शिकवला आहे तुम्हाला. इफ ए इज x1 y1 z1 and b पॉइंट इज x2 y2 z2, तर याचा डिस्टन्स फॉर्म्युला आहे अंडर रूट ऑफ x2 minus x1 स्क्वेअर प्लस y2 minus y1 स्क्वेअर प्लस z2 minus z1 स्क्वेअर. या फॉर्म्युल्याला तुम्ही तिन्ही साइडचे हे काढू शकता. काऊन की तिन्ही वर्टेक्स आपल्याला दिले आहेत. ठीक आहे. बोला ए किती दिला आहे 1 1 0, बी दिला आहे 1 0 1. तुम्ही एका पॉइंटले x1 y1 z1 माना, याले x2 y2 z2 माना. बोला डिस्टन्स फॉर्म्युला लावू शकतो. पुट करा बोला. सो बाय डिस्टन्स फॉर्म्युला हे पुट करा. x1 y1 z1 x2 y2 z2. बोला 1 minus 1 0. बोला y2 minus y1 0 minus 1 स्क्वेअर z2 minus z1 स्क्वेअर. सॉल्व करा. ये 0 येते. -1 चा स्क्वेअर 1 आणि 1 चा स्क्वेअर 1 अंडर रूट 2 आन्सर. सिमिलरली फाइंड डिस्टन्स BC. आता डिस्टन्स BC काढतो. हे तर याच्यात डिस्टन्सचा फॉर्म्युला हेच राहतो. कोणत्याही एका पॉइंटले तुम्ही x1 y1 z1 माना, याले x2 y2 z2 माना. जेव्हा डिस्टन्स लावायचा असतो हे फॉर्म्युला दोन कोपऱ्यात एक पॉइंट हे मानायचा, दुसरा पॉइंट हे मानायचा. अप्लाय दिस फॉर्म्युला. प्रत्येक वेळेला फॉर्म्युला लिहायची गरज नाही. चला घ्या x2 minus x1 स्क्वेअर. पुट करा या फॉर्म्युल्यात. प्लस y2 minus y1 स्क्वेअर प्लस z2 minus z1 स्क्वेअर. सॉल्व करा. इट इज 1 plus 1 plus 0 under root 2 येते. ऑलराइट. सिमिलरली फाइंड AC also. तिन्ही साइड काढल्याशिवाय आपल्याला आता या पॉइंटला x1 y1 z1 माना, याले x2 y2 z2 हे डिस्टन्स काढायचा. अप्लाय द सेम फॉर्म्युला. अंडर रूट ऑफ x2 minus x1 स्क्वेअर 0 minus 1 स्क्वेअर
y2 minus y1 square, 1 minus 1 square, z2 minus z1 square. Solve 1 plus 0 plus 1 under root 2. Therefore, three sides are same. AB is equal to BC is equal to AC. Hence, triangle ABC is an equilateral triangle. आणि इक्विलेटरल ट्रायंगलची साइड आपल्याला माहित झाली तर इक्विलेटरल ट्रायंगलच्या एरियाचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग देयरफॉर एरिया ऑफ इक्विलेटरल ट्रायंगल is equal to root 3 by 4 side square. Root 3 by 4 side is root 2 square. हे साइड आले root 2. सर्व साइड सेम आहे. ठीक आहे. सो हे बनते 2 root 3 by 4 into 2. हे 2 न कॅन्सल होईल. root 3 by 2 square units. That's all. Find the area of the triangle. असं विचारलं होतं. एकदम इझी क्वेश्चन आहे. कसा काय सुटला पाहिजे माहित नाही. ए चे कोऑर्डिनेट दिले आहेत. हे समजा ए बी बार आहे तर हे आहे. ए चे कोऑर्डिनेट दिले आहे तर बी चे कोऑर्डिनेट काढायचे. ठीक आहे. हे आहे 1 5 बी चे काढायचे. समजा हे पॉइंट असलं x1 y1 z1 आणि हे असलं x2 y2 z2 तर ए बी बार याचा पोझिशन वेक्टर लिहिता येते. ठीक आहे. लेट a इज इक्वल टू x1 y1 z1 इज इक्वल टू 1 5 0 हे तर दिलं आहे. बी ला मी काय लेट करतो x2 y2 z2. ठीक आहे. So therefore position vectors direct लिया ना. Therefore AB bar is equal to B bar minus A bar. याचा पोझिशन वेक्टर किती बनते xi plus yj plus zk. आपल्याजवळ हे फॉर्म्युला आहे ना. जर पॉइंट x y z असलं तर त्याचा पोझिशन वेक्टर xi plus yj plus zk. बोला B बार किती होईल x2i plus y2j plus z2k माइनस a बार किती होईल हेच डायरेक्ट घ्या. 1i plus 5j plus 0k आणि a b बार आपल्याला दिला आहे 2i minus 4j plus 7k हे दिला आहे. दॅट्स ऑल. सॉल्व करा. विचारा मिळणार नाही कुठं कुठं जाईल. याला इकडे पूर्ण ब्रॅकेटचे ब्रॅकेट झाकून द्या. 2i minus 4j plus 7k plus I plus 5k is equal to x2i plus y2j plus z2k. साइड बदलून टाकतो. ते साइड इकडे लिहा x2i plus y2j plus z2k. ठीक आहे. बोला 2i plus i 3i minus 4j एकटाच आहे. Hence, आणि हे 7k plus 5k 12. These are equal vectors. Therefore, बोला coefficient of I is equal to coefficient of I. Coefficient of j is equal to j. Coefficient of k is equal to k. बोला समजलं का? सॉरी 1 मिनिट. हे j आहे. मी गडबड झाली माझी लिहिता हे बघा ना I plus 5j मी के लिहिला आहे. तर आन्सर मध्ये 2i plus i 3i. ठीक आहे. माइनस 4j plus 5j हे बरोबर झालं. माइनस 4j plus 5j 1j आणि 7k एकटाच आहे. हे फरक पडला. थोडं करेक्शन करून घ्या. हेन्स x2 is equal to 3 y2 is equal to 1 आणि z2 is equal to 7. Hence, B चे coordinate x2, y2, z2 is equal to
3 1 7.